धर्माबाद येथील शासकीय वसतिगृहातील अनियमिततेच्या विरोधात भीम आर्मीचे निवेदन, चौकशी करून दोषीवर कडक कार्यवाहीची मागणी. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. धर्माबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांवर होत असलेला मानसिक छळ, धमक्या, मनमानी कारभार तसेच निकृष्ट दर्जाच्या मूलभूत सुविधाबाबत गंभीर तक्रार भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भोसीकर, भीम आर्मी धर्माबाद तालुकाध्यक्ष कुलदीप मस्के यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून वसतिगृह प्रशासनाविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना तेथील गृहपाल माधव पल्लेवाड व कर्मचारी श्रावण मडावी, सुरक्षा रक्षक शिपाई अहमद पठाण यांच्याकडून मानसिक दबाव टाकणे, धमकावणे, वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांना कामे लावले, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा न देणे, वसतिगृह प्रशासनाकडून मनमानी व निष्काळजी कारभार केल्याचे आरोप करण्यात आले आहे. सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक व मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहेत. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असून अनेक वेळा अन्नामध्ये अळ्या आढळल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. सर्व बाबीची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.